तदनंतर आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब देतो. समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला यायचंय सर्व टेंबरे टीमने. टेंबरे टीमचे सर्व खेळाडू समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला येतील आणि तदनंतर आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब देणार आहोत. सर्व खेळाडू या. टेंबरे टीमचे जेवढे खेळाडू आहेत आता सामन्यामध्ये खेळले समालोचन कक्षात समोर या. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत. सुहास भाऊ थोडं ताबडतोब या. आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब देतोय आणि तुमच्या तोंडून ऐकायचंय मला मॅन ऑफ द मॅच कोण असेल. मॅन ऑफ द मॅच कोण असेल या सामन्याचा. कोण गेस करताय मॅन ऑफ द मॅच कोण असेल. सगळेच म्हणतात मनोज केंबारी, पण मनोज केंबारीने धावा बनवल्या 36. धावा बनवल्या 36, विकेट घेतली 1, पॉइंट झाले 46. योगेश कोर धावा बनवल्या 17, विकेट घेतल्या 3 आणि 47 पॉइंट. योगेश कोर मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय सुनील माळी सरांच्या शुभ हस्ते. अप्रतिम अशी कामगिरी राहिली या खेळाडूची आणि आता मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देऊन नवाजतोय योगेश कोर यांना. इनिंग मनोज केंबारेंची देखील खूप चांगली होती, परंतु गोलंदाजीमध्ये या गोलंदाजाने अक्षरशः 3 विकेट घेतल्या आणि तिथे मॅन ऑफ द मॅचचा प्रबळ दावेदार ठरतोय. योगेश ज्या प्रकारचं प्रदर्शन मैदानामध्ये मनोज केंबारीने केलं बॅटिंग मध्ये आणि गोलंदाजांसाठी 84 धावा म्हणजे खूप आहेत या मैदानावर 5 षटकांमध्ये. काय बोलशील त्या बॅटिंग बद्दल आणि तुझ्या गोलंदाजी बद्दल. मनोज मामाने खरंच खूपच छान अशी फलंदाजी केली. कारण की मी जेव्हा आउट झालो त्यानंतर कदाचित मला असं मनामध्ये वाटलं होतं की इथून स्कोअर कमी होतो की काय, पण मनोज मामाने ते होऊन दिलं नाही आणि 84 धावा खूपच आहेत खरंच या ग्राउंडवर. कारण की जसा बॉल जुना होतो तसा बाहेर पण जातो आणि नवीन बॉल सुद्धा बाहेर जातो, कारण त्यामुळे स्कोअर चांगला होता. ओके, नक्कीच चांगला स्कोर होता आणि तुम्हाला विजयासाठी पुढील मॅच साठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. ही होता खेळाडू योगेश कोरे आर्यन स्पोर्ट टेंबरेचा. बेस्ट ऑफ लक आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे. तुम्हाला नेक्स्ट मॅच साठी सरळगाव या संघाच्या विरोधात तुमचा सामना असेल. तर आता मैदानाच्या आतमध्ये परेड टीम एका बाजूला आहे आणि त्यांच्या विरोधात टीम शिवळे आंबेले जी मात्र फाईट करताना पाहायला मिळेल. पहिल्या इनिंग मध्ये काय बिघडतंय काय घडतंय ते देखील आपल्याला पाहायचं. मी थोडा काळ थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा भगवा चषक 2021 चा थरार आणि ऐकत राहा रमेश शिंदे सरांना. 20 मिनिटाचा वेळ म्हणजे 20च मिनिटाचा वेळ असेल. आता 2:50 झाले. 3:10 पहिली इनिंग होणं गरजेचं राहील याची दोन्ही टीमने नोंद घ्यायची. और टू कमेंट्री बॉक्स रमेश सर. धन्यवाद निखिल. तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं सरणाऱ्या दुपारच्या आणि येणाऱ्या सायंकाळच्या सत्रामध्ये सरचे स्वागत करेल. अतिशय दर्जेदार समालोचन आपण ऐकलं. सन्माननीय निखिलजी ठोंबरे 4 चांद लावले जात आहेत या स्पर्धेला. बघता बघता पहिली फेरी आली संपुष्टात. आपण जातोय या दुसऱ्या फेरीकडे. 2 संघ या ठिकाणी एकमेकांच्या समोर उभे ठाकले गेले. एका बाजूला आपण पाहतोय शिवळे आंबेळे आणि दुसऱ्या बाजूला परे. सामना 4 षटकांचा असेल याची नोंद घ्या. एक सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या पायरीवर आलेले 2 संघ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. परे आणि आंबेडे मोठी मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. वर्णनीय सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आज खऱ्या अर्थानं या भगवा चषकाची शान वाढवणारे खेळाडू आम्हाला तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचं महाकुंभ आहे, क्रिकेटची विलोभनीय दुनिया आहे आणि या क्रिकेटच्या दुनियेमध्ये खूप सारी मजा या ठिकाणी लुटता येते. यस 20 मिनिटे असतील. 2:51 मिनिटे झाले आहेत. आपण पाहतोय 3:10 सामना फिनिश होईल याची सर्वांनी नोंद घ्या. पहिली इनिंग कंप्लीट होईल याची नोंद घ्या. दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बोथ ऑफ टीम ऑल दी बेस्ट. शो दी गुड गेम. एक क्वालिटीचा क्रिकेट तुमच्या माध्यमातून पाहायला मिळेल ही अपेक्षा प्रेक्षक या ठिकाणी ठेवून आहेत, यात शंका नाही. दुपारचं वातावरण आपण पाहतोय. या अग्निकुंडामध्ये उड्या घेतल्यात या 22 योद्ध्यांनी दाहकतेचा विचार करणार नाही हे सांगत असणारे खेळाडू तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. एका बाजूला परे, दुसऱ्या बाजूला आंबेडे. खूप मोठी मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण आहे भगवा चषक 2021 क्रिकेटची दुनियादारी. आपण पाहतोय बाळोबा परे संघ
टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीवीर खेळपट्टीवर पोहोचले. हरेश मोहपे आणि आभी मोहपे. ओपनिंग पेअर सलामीची जोडी खेळपट्टीवर सज्ज. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज सज्ज ऋषिकेश. विधात्याचा आशीर्वाद घेतला दोन्ही संघानं. आपण पाहतोय दुपारचं वातावरण आणि या दुपारच्या वातावरणामध्ये खऱ्या अर्थाने हिऱ्याप्रमाणे चमकण्यासाठी, काचेप्रमाणे थंड राहण्यासाठी या ठिकाणी दोन्ही संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकले. कोणाच्या पक्षात राहील सुख आणि कोणाला मिळेल दुःख. जाऊया मॅचच्या दिशेने. अंपायर सिग्नल. सामन्याला करूया सुरुवात. खूप मोठी मॅच पर्या आणि आंबेडे या दोन संघांच्या दरम्यान. पहिलाच बॉल जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. अपील होती. यावेळेस मात्र अंपायर पाहत राहिलेले आहेत. चर्चा चालू केली आणि फलंदाज झालाय बाद. पहिल्या चेंडूवर बॅट्समन हरेश गोल्डन डकचा शिकार. वा बेटा मौज कर दे. आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहू शकाल गोल्डन चेंडू फेकला. संधी नव्हती फलंदाजाला. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार बनला बॅट्समन हरेश. ही सुरुवात मी तर म्हणेन कोणत्याही फलंदाजी करणाऱ्या संघाला अपेक्षित नसते. इथे अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खेळावं लागतं. तुम्हाला तुमच्या आयुष्यामधील असणाऱ्या कलात्मकतेला जाग करावं लागतं. तेव्हा तुमचा क्रिकेट हा सातत्याने शोभून दिसतो. कारण क्रिकेट खेळत असताना मन, मनगट आणि मस्तिष्क त्याहीपेक्षा तुमचं आरोग्य, तुमची पर्सनॅलिटी या सगळ्या गोष्टी क्रिकेटच्या यशाचं कारण बनतात. आज या स्पर्धेचा 4था दिवस. खऱ्या अर्थानं 4थ्या दिवसासाठी 4 चांद लावणारे खेळाडू, समालोचक, व्यासपीठावर पाहुणे, मैदानाच्या बाहेर प्रेक्षक, अलोट गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा निखिलजी ठोंबरेंकडे पाहिलं ना तर आज आनंद होतोय. ते आपल्यापेक्षा खूप मोठे झाले कारण पुत्ररत्न प्राप्त झालंय आणि काल 5वी सुद्धा झाली. नाव काय ठेवलं हे आम्हाला या ठिकाणी जाणून घ्यायला आवडेल सायंकाळच्या सत्रामध्ये बाळाचं. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. प्रेक्षक सामना चालू आहे पर्या आणि आंबेड या दोन संघाच्या दरम्यान. काही मिनिटापूर्वी पर्या संघानं नाणेफेक जिंकली. बॅटिंग करण्याचा निर्णय. एक गडी गमावला. आणखी एक चांगला चेंडू यावेळेस आपण पाहतोय. गुडलेन्स स्पॉटच्या थोडा पुढे ठेवला. लेंथ ओळखता आली नाही फलंदाजाला. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. थेंबे थेंबे तळे साचे. वाळवंटामध्ये पाण्याचे झरे शोधावे लागतात. परंतु अजूनही फलंदाजी करत असताना दमकम नाहीये. 2 चेंडू जर पाहिले तर शांत ठेवले फलंदाजी करत असताना पर्या संघाला. एका बाजूला अनुभवाचा भरणा तर दुसऱ्या बाजूला नवीन संघ आज या स्पर्धेमध्ये आपला दमकम दाखवत असताना पाहायला मिळेल. दुपारचं वातावरण. स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर उन्हामध्ये उभं राहावं लागतं. स्वतःला सिद्ध करावं लागतं क्रिकेटच्या दुनियेमध्ये. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल शॉर्ट पिच बॉल होता. बॅकफुटवर गेले. हलकीशी कट या ठिकाणी केली. तत्पूर्वी एक सिंगल धाव मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने पर्या संघ जाऊन पोहोचेल. एक गडी बाद. आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळते 2 धावा. 1 बाद 2 अशी स्थिती सध्याच्या घडीला तुम्ही पाहतात. आंबेडीच्या संघाच्या विरोधात खेळत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय किती योग्य असेल. 4 षटकांचा फॉर्मॅट आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ गुड लेंथ. बॅकफुटवर गेले. स्क्वेअर कट करायचा होता. तत्पूर्वी एक धाव मिळेल. एक धावेसाठी झगडावं लागतं. एक धावेसाठी भांडण करावं लागतं. एका धावेसाठी मंथन करावं लागतं. एका धावेसाठी प्रार्थना करावी लागते. एका धावेसाठी इथे खेळावं लागतं. एका धावेसाठी धावावं लागतं. कारण क्रिकेटमध्ये थांबायला वेळ नाहीये. येईल कुणी तारावया वाट कुणाची पाहू नका. आणि खऱ्या अर्थानं ही वेळ आहे वेळ बदलण्याची, भगवा चषकावर नाव कोरण्याची. पुन्हा एकदा लेन जर पाहिली तर आउट ऑफ द ऑफ स्टंप्स निश्चितच लाईन पाहायला मिळाली आणि निश्चितच 2 धावा मिळतील या चेंडूवर. क्षेत्ररक्षक पोहोचला चेंडू पर्यंत. तत्पूर्वी 2 धावा. द रन्स ऑफ कपल आणि या 2 धाव्यांच्या सहकार्याने पर्या संघ जाऊन पोहोचलाय 5 धावा धावफलकावर. या ठिकाणी लागत असताना पहिला झटका लवकरात लवकर या ठिकाणी लागला. 440चा करंट. कारण गोल्डन डकचा शिकार बनला बॅट्समन हरेश. खूप मोठी जबाबदारी होती हरेशवर. त्यानंतर आपण पाहतोय बॅट्समन अवी आणि बॅट्समन प्रकाश योग्य पार्टनरशिपची इथून गरज असेल मित्र म्हणेन या मॅच मध्ये पर्या संघाला. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि त्यानंतर मात्र या संपूर्ण क्षेत्ररक्षकांच्या शाखा तुम्हाला या आउटफील्ड मध्ये पसरत असताना पाहायला मिळतील. तत्पूर्वी ही मॅच मात्र या ठिकाणी पाहायला मिळते 5 धावा धावफलकावर. पर्या आणि आंबेडे या 2 संघाच्या दरम्यान खूप मोठं युद्ध या ठिकाणी चालू आहे. हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला रोखाते लावा कार्याला. या खेळाच्या आणि क्रिकेटच्या प्रगतीला, या देशाच्या प्रगतीला. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पर्या संघाची धावसंख्या बनली गेली. 1 गडी बाद फक्त 5 धावा. कासवाची सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु जिथे सातत्य ना तिथे यशस्वीता दडलेली असते. इथे जर सातत्य राहिलं धावांचं तर मात्र एक फायटिंग स्कोर उभा राहील यात शंका येत नाही.
अजूनही 3 षटकं पूर्णपणे शिल्लक आणि डगआउट मध्ये मात्र 8 खेळाडू शिल्लक असतील. जेव्हा 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 तुमच्या खेळाडूंच्या साठा तुमच्या डोळ्यासमोर असेल ना, तर मात्र तुमच्या यशाचा चेक कधी बाउन्स होत नाही. इथे मात्र खेळाडू शिल्लक आहेत, धावा येत नाही, धावांचं संचयन करावं लागेल, धावांची या ठिकाणी खऱ्या अर्थानं बचत करावी लागेल, सेव्हिंग करावी लागेल धावांची. तेव्हा मात्र सेकंड इनिंग मध्ये तुमची गोलंदाज सातत्याने आत्मबल वाढून गोलंदाजी करतील. त्यामुळे या मॅचच्या दिशेने प्रेक्षक सामना चालू आहे परे आणि आंबेडे या दोन संघाच्या दरम्यान. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे. परे आणि आंबेडे फाईट करत असताना या मॅच मध्ये परे संघ प्रथम बॅटिंग करतोय. पहिलं षटक संपलं, 6 चेंडू मध्ये बनवल्या, 1 गडी बाद, फक्त 5 धावा. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात गोलंदाजी मार्कवर जयेश, मॅन फ्रॉम शिवळे आंबेडे. आणि आज मात्र आम्ही आंबेडे दुसऱ्या गावामध्ये उभे आहोत. त्या आंबेडे गावामध्ये सजले ही यात्रा आणि महाकुंभ. त्या महाकुंभाचं नाव आहे भगवा चषक 2021. बॅकफुटवर आले स्क्वेअर कट, परंतु क्षेत्ररक्षक हजर. इथे संधी नाही आहे चक्रव्यूह भेदण्याची. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 6 धावा धावफलकावर. एक 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 पाऊल टाकत पुढे जाण्याचा प्रयत्न होतोय. परंतु क्रिकेट आणि पैसा, आयुष्यामध्ये धावा आणि पैसा याला तुम्ही कोणत्याही प्रकारचा गृहीतक धरू शकत नाही. जीवनामध्ये करोड रुपये असले तरी आम्ही पहाटे 4 वाजता उठू आणि कमवण्याच्या मागाने लागू. धावा किती असल्या तरी आम्ही चौकार षटकार ठोकण्याचा प्रयत्न करू. म्हणून म्हटलं जातं आयुष्यामध्ये पैशाच्या तिजोरीची उंची तुम्ही ठरवा आणि क्रिकेट खेळत असताना धावांचा पहिल्यांदा टार्गेट ठरवा. त्या अनुषंगाने क्रिकेट खेळा. क्रिकेटच्या ई फॉर एज्युकेशनला तुम्ही महत्व द्या. इथे मात्र 2 धावा कंप्लीट आणि याच 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. परे संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद. आमचे स्कोरर मित्र आम्हाला दाखवत असताना धावसंख्या धावफलकावर 8 धावा. देवगाव टायगर संघाने प्रयत्न केले परंतु यापूर्वीचा सामना हरला. स्वप्नील सर, मी एवढंच म्हणेल, हरलाच जरी आज तू हा तुमचा अंत नाही. येईल उद्याचा दिवस, सामर्थ्य नाशवंत नाही. प्रत्येक मैदान वेगळं, प्रत्येक दिवस वेगळा. हो हो, चेंडू बॅट पर्यंत येण्यासाठी उशीर लागला परंतु लेट पण का होईना थेट हा फटका सजवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेस घडलाय घात. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का लागेल या मॅच मध्ये परे संघाला. हो हो हो, पुन्हा एकदा एक चुकी या ठिकाणी केली मी तर म्हणेन. एक एक चांगला खेळाडू या ठिकाणी धावतीच्या स्वरूपात बाद होणं म्हणजे नॉट अ गुड क्रिकेट, नॉट अ एज्युकेशन क्रिकेट. बॅट्समन अवी बॅक टू द पॅव्हिलियन. वेगळा म्हणणारे खेळाडू, धावसंख्या 9. काही खेळाडू आज प्रेक्षक आहेत, काही प्रेक्षक आज खेळाडू आहेत, काही आयोजक आज खेळाडू आहेत, काही खेळाडू आज आयोजक आहेत. इथे मात्र सगळं विलक्षण पाहायला मिळतंय. आणि आज मात्र आपण पाहिलं आर्यन टेंबरे संघाला खेळताना चांगलं प्रदर्शन केलं. यावेळेस बागपटूर आला, स्क्वेअर कट सजवलाय, पाहू शकाल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, तत्पूर्वी एक सिंगल धाव आणि एका धावेच्या मदतीने परे संघ जाऊन पोहोचलाय. 2 गडी बाद. आतापर्यंत 10 धावा. दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये या संपूर्ण मॅचचा आनंद घेण्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. अर्थातच आमच्या वेळेचा या ठिकाणी सदुपयोग केला जातोय. महात्मा गांधींजींच्या भाषेमध्ये 3 Hचा विकास म्हणजे खेळ. इथे मात्र 4थ्या Hचा विकास होतोय. हेड, हर्ट अँड हँड. अजून एक जोडला जाईल हेल्थ. हेल्थ इज वेल्थ. आरोग्य धनसंपदा. क्रिकेट खेळत असताना तुमच्या आरोग्याचा सुद्धा विकास होतो. हे खऱ्या अर्थानं भगवा चषकानं आम्हाला शिकवलंय. शॉर्ट पिच बॉल. यावेळेस नशीब फोपावले. धावा 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 आणि धावा येतील या चेंडूवर. 4 4 4 4 चौकार. गोलंदाजाने अतिशय चांगला चेंडू फेकला. विकेट किपरला या ठिकाणी कलेक्ट करता आला नाही. निघून गेला लॉंग स्टॉपला चौकारासाठी. सन्माननीय सुनीलजी माळी साहेब, आदरणीय नकुलजी भांडे साहेब या 2 व्यक्तिमत्वांनी खऱ्या अर्थानं हा रथ कुरुक्षेत्रावर आणलाय. तुम्हाला सगळ्यांना त्या रथावर चढवलंय पण तुम्ही ठरवायचे की महाभारत घडवायचे की नाही. 26 डिसेंबरचे सायंकाळ गोड कोण करेल यासाठी चाललेले इथे प्रयत्न आम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि या प्रयत्नांना खऱ्या अर्थानं नशिबाची साथ लागलेले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील.
तब्बल निखिलने चर्चा केली 64 संघ 64 गावं या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. आणि क्रिकेटनं हे दिलंय आम्हाला, कोणता खेळाडू कोणत्या गावातील आहे, कोणत्या तालुक्यातील आहे, कोणत्या जिल्ह्यातील आहे, कोणत्या राज्यातील आहे, कोणत्या गल्लीतील आहे, कोणाच्या चुली पुढचा आहे, हे सगळ्या गोष्टी 10 क्रिकच्या माध्यमातून पोहोचवल्या जातात. हॅट्स ऑफ 10 क्रिक टीम. पारदर्शक त्या ठिकाणी पाहायला मिळते, क्लिअरिटी आहे, क्वालिटी आहे, आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जातोय. मैदानावरील खडे आणि खडे, मैदानावरील गवत आणि गवत या 10 क्रिकच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी पोहोचला जातोय. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल हॉटेल साईराज फॅमिली रेस्टॉरंट, शाकाहारी मांसाहारी स्वतंत्र किचन आणि जेवणाची उत्तम सोय आपले सहर्ष स्वागत करेल. कधी रात्रीच्या वेळेला जर तुम्हाला जेवायचं असेल, सकाळी जेवायचं असेल, दुपारी जेवायचं असेल, इच अँड एव्हरी मुमेंट 24 तासामध्ये कधी तुम्हाला जेवायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता. स्वराज हॉटेल, साईराज हॉटेल, निश्चितच आम्ही आभार व्यक्त करू, कारण ही सेवा आहे. कधी कधी आम्हाला आठवेल 2.5 वर्षाचा काळ आमच्या खिशामध्ये पैसे असायचे, परंतु रस्त्याला एक सुद्धा दुकान चालू नसायचं. तेव्हा वाटायचं पैशापेक्षा भूक महत्वाची आणि भुक्यापेक्षा हॉटेल महत्वाचं आहे. थँक्यू सो मच साईराज हॉटेल. जाऊया मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय बघता बघता 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर या मॅच मध्ये परे संघाची धावसंख्या आहे ती धावपलक्यावर 2 गडी बाद, आतापर्यंत 14 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 5, 1 गडी बाद आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 9. या षटकामध्ये विकेट नाही, परंतु धावा जर पाहिल्या तर थोडासा दुष्काळ पडलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय. खत पाणी घालावं लागेल आणि आपण रोवलेल्या या वेलीला पुनश्च एकदा नवीन पालवी फुटवावी लागेल. प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे, प्रयत्न करावे लागतील आणि मग सांगावं लागेल वी आर चॅम्पियन इन भगवा चषक. जाऊया मॅचच्या दिशेने. 2 षटकं संपली. धावपलक्यावर धावा आहेत त्या 14. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. गोलंदाजी मार्कआउट, गोलंदाज सज्ज. शिवळे आंबेळे संघाच्या वतीनं मयूर ऑन बॉलिंग ट्रॅक. यस, पहिलाच बॉल, यावेळेस येतो डॉट बॉल. विकेट किपरचा जर आत्मविश्वास पाहिला तर या ठिकाणी उंचावताना पाहायला मिळेल, कारण इथे मात्र विकेट किपर आणि गोलंदाज या दोघांचं नातं पाहायला मिळालं. चेंडू जो निसटला हातातून जाऊन विसावलाय विकेट किपरच्या हातामध्ये. दुपारचं सुंदर वातावरण, या ठिकाणी गाड्यांची येणारी रेलचेल आणि इथे मात्र फटका सजवला. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग पाहायला मिळाली, उत्कृष्ट आहे आणि निश्चितच 2 धावा मिळतील या चेंडूवर. फलंदाजाने येथे मात्र रनर घेतलाय. धावण्यासाठी थोडेसे अडथळे प्राप्त होत आहेत. यस, या गोष्टी क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. भगव्या चषकाची खऱ्या अर्थानं अभिमानाची एक गोष्ट या ठिकाणी नमूद केली जाईल. अप्रतिम नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून, आणि खऱ्या अर्थानं असं नियोजन जेव्हा जेव्हा आमच्या डोळ्यासमोर येतं ना, तेव्हा तेव्हा आम्हाला सुद्धा असं वाटतंय की स्वप्न पाहावं स्वतः उघड्या डोळ्यांनी, आणि त्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न आज खऱ्या अर्थानं आंबेळे गावाच्या या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळेल. 3 दिवसापासून घातलेला घाट या ठिकाणी 26 डिसेंबरला पूर्ण होईल आणि सन्माननीय सुनीलजी माळी साहेब, नकुलजी भांडे साहेब यांचं स्वप्न या वर्षी सुद्धा 4थ्या पर्वामध्ये पूर्ण होईल या शंका नाही. यस, क्रिकेटची चर्चा तर सातत्याने होत राहील. धावसंख्या ती धावपलक्यावर 18 धावा. एका बाजूला पाहिलं तर परे, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर शिवळे आंबेडे. सकाळपासून उगवत्या सूर्याचा जणू काय आशीर्वाद घेतलाय आणि आपले प्रयत्न चालू केले. प्रयत्न 99%, 1% आशीर्वाद, 1% विधात्याचा आशीर्वाद. तेव्हा तुमचा क्रिकेट या ठिकाणी शोभतो. लेग ब्रेक होता, क्या बात आहे. विकेट किपरची कमाल या ठिकाणी पाहायला मिळाली. महेंद्रसिंग धोनी स्टाईलने उभा आहे. फलंदाजाला पॉपिंग क्रीज सोडू द्यायचा नाहीये, स्वतःची जागा सोडून द्यायची नाही, पाय सुद्धा या ठिकाणी हलू द्यायचा नाहीये, म्हणून एकदम क्लोज या ठिकाणी उभा राहतोय विकेट किपर. मयूरची गोलंदाजी, 4 चेंडू फेकले, 4 धावा खर्च केल्या. सुंदर 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 वातावरण या स्पर्धेच्या माध्यमातून. आणखी एक लेग ब्रेक होता, चेंडू टर्न झाला परंतु खेळून काढलाय ऑफ साइडला. आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये. तत्पूर्वी खेळपट्टीवर धावावं लागतंय, माघारी यावं लागेल आणि आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट. या 2 धावेच्याच मदतीने परिसंघ जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद. आतापर्यंत तब्बल 20 धावा. 3 षटकं आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर. दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये मन मुराद आनंद घेणारे प्रेक्षक या ठिकाणी पाहायला मिळतील. पहिल्या दिवशी प्रेक्षक पाहिले, दुसऱ्या दिवशी सुद्धा गर्दी, तिसऱ्या दिवशी सुद्धा होती आणि आज मात्र 4थ्या दिवसामध्ये सुद्धा गर्दी पाहायला मिळते. स्क्वेअर कट यावेळेस मात्र बाउंड्री लाईन क्लिअर करू शकला नाही. जेल या ठिकाणी सुटलाय. फलंदाजाला जीवदान प्राप्त झालाय आणि निश्चितच 2 धावांची मोहर उमटवली जाईल. झेल सुटल्यानंतर धमाके होताना पाहिलेले आहेत. इथे काय घडेल बघता बघता 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो या मॅच मध्ये परे संघाची धावसंख्या आहे ती 2 गडी बाद. आतापर्यंत 22 धावा. सरासरीचा विचार केला 7.30 ची सरासरी या स्पर्धेच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहायला मिळते. इथून अग्रेशन दाखवावं लागेल, अग्रेसिव्ह व्हावं लागेल परे संघाच्या फलंदाजांना.
प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर शिवळे आंबेडे संघ हुकूमत गाजवली पहिल्या क्षणापासून आजचा सकाळ त्यांनी गोड केली. बघता बघता दुपारच्या सत्रामध्ये दुसऱ्या पायरीवर उभे आहेत. प्रत्येक पायरीवर जिंकणं म्हणजे क्रिकेट. कारण आम्ही म्हणतो की अपयश यशाची पहिली पायरी आहे. बोलून जमणार नाही. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही व्याख्येला माफी नाही आहे. वेल बिगन इज हाफ डन. माफ केली जाणार नाही व्याख्या. कारण क्रिकेटमध्ये कधी कधी सुरुवात खराब होते, शेवट मात्र गोड होतो. इथे मात्र तुम्ही हरलात तर परतीचा प्रवास, जिंकलात तर मात्र तुम्हाला पुढच्या पायरीवर प्रवेश. शेवटचा अंतिम षटक परे संघाच्या वतीनं गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होईल समीर, हवा का झोका. आणि इथे मात्र समीर गोलंदाजी मार्गावर सज्ज. दोन फलंदाज खेळपट्टीवर असतील आपण पाहतोय. बॅट्समन हरेश आणि बॅट्समन संतोष. माफी असावी, प्रकाश आणि संतोष आहे. संतोषला समाधानकारक फलंदाजी करून प्रकाश मानतेचा दिवा प्रज्वलित करावा लागेल. संतोष आणि प्रकाश नावं खूप छान आहेत. नावाप्रमाणे फलंदाजी जर झाली तर मात्र सन्मानित धावसंख्या फायटिंग स्कोर या ठिकाणी उभा राहील. इथून मात्र अग्रेशन दाखवावं लागेल. खूप मोठे फटके खेळावे लागतील. समीरचा पहिला चेंडू, शॉर्ट पिच बॉल, लाईन या ठिकाणी चेक केली जाईल आणि आपण पाहतोय यस वाईड बॉल. डाव्या स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू या ठिकाणी निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. एक धाव मिळेल या मॅच मध्ये परे संघाला आणि एका धावेच्या मदतीने परे संघ जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत आपण पाहतोय 23 धावा. पूर्णपणे 6 चेंडू अजूनही सुरक्षित असतील. आपल्या भातातील अस्त्र आणि शस्त्र कोणत्या पद्धतीने निघतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. बघावं लागेल ही मॅच. पहिली इनिंग चालू आहे आणि या पहिल्या इनिंग मध्ये परे संघाला थोडंसं कुठेतरी बॅकफुटवर ढकललंय. स्कोर थोडासा लो वाटतोय. इथे मात्र पुल केले चेंडूला. चेंडू निघून चाललाय. लॉंग लेग सीमा रेषा पार आणि आता मात्र शांतता केली भंग. टाळ्यांचा उद्घोष थांबला होता. त्या मात्र येताना या ठिकाणी पाहायला मिळतील. आनंद निर्माण करून देणारा हा येतोय चौकार. काय जिथे तुम्ही धावा बनवू शकता. ही ती मुवमेंट आहे. ती मुवमेंट तुम्ही बदलवू शकता. ही ती वेळ आहे, वेळ बदलवण्याची. कारण शेवटच्या षटकामध्ये धावा जर आल्या तर मात्र चेहऱ्यावर आनंद निर्माण होईल. स्वप्न नाही, रात्र बदलते. धीमा नाही, वाद बदलते. नशीब बदलो अथवा नाही बदलत, परंतु वेळ मात्र नक्की बदलते. आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर वेळ बदलली. पुन्हा एकदा ब्रेड अँड बटर बॉलची संधी. यस वाईड बॉल. चेंडू मी तर म्हणेन अर्ध्या क्रीजवर या ठिकाणी पडला, त्यानंतर बाउन्स झाला. यस वाईड बॉल. शेवटचं षटक टाकण्यासाठी अडथळ्यांना सामोरं जावं लागतं आंबेळे संघाला. शेवटच्या गोलंदाजाला कान मंत्र दिले जात आहेत. यस टीम मीटिंग शॉर्ट करा आणि लगेच आपण या ठिकाणी सामन्याला सुरुवात करायची आहे. अजून आपल्याला अखंड 2.5 सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील पहिला सामना प्रेक्षकावर चालू आहे. परे आणि आंबेळे या दोन संघाच्या दरम्यान. परे संघ प्रथम बॅटिंग करतोय. आतापर्यंत पाहतोय 3 षटकं संपली होती. धावसंख्या ती धावफलकावर 22 आणि त्यानंतर आपण पाहतोय एक चौकार शेवटच्या षटकामध्ये ठोकला. एकंदरीत धावसंख्या ती 28. 2 चेंडू वाईड बॉल या ठिकाणी मिळाले. 5 चेंडूचा पूर्णपणे खेळ शिल्लक. यावेळेस सफल झाला होता ऑन साइडला आणि इथे मात्र लॉंग लेगला क्षेत्ररक्षक उभा. त्या ऋषीमुनीची तपश्चर्या झाली पूर्ण. फलंदाज बाद आणि इथे मात्र धक्का क्रमांक 3. परे संघ धावसंख्या स्थिरावली. समीर गोलंदाजी मार्कवर सज्ज. हॅलो चेक. हा यावेळेस आपण पाहतोय आउट ऑफ द ऑफ स्टंप्स. अतिशय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. अपील होते विकेट किपर कडून, परंतु आमचे धर्मेंद्र वर्मा सरांच्या डोळ्यातून कोणते क्षण कधी चुकणार नाहीयेत. समोर जर पाहिलं तर आमचे रॉकी सर अतिशय चांगले अंपायर या स्पर्धेला लाभलेत आणि विजय सरांची डान्सिंग सुद्धा या ठिकाणी आम्हाला सातत्याने पाहायला मिळते. प्रेक्षकांवर सामना चालू आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच परे आणि आंबेळे या दोन संघाच्या दरम्यान. परे संघानं नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 14 षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या पाहिली तर इथे आणखी धाबा मिळतील की नाही. 1 बाउन्स.
क्षेत्ररक्षक असेल डीप मध्ये. तत्पूर्वी खेळपट्टीवर मात्र एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी झालाय की नाही आहे. अंपायर किती धावा? यस 2 धावा. आणि या 2 धाव्यांच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या ती परे संघाची 3 गडी बाद आतापर्यंत 30 धावा. शेवटच्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. परे संघाचा डगआउट अपेक्षा करेल या क्षणापासून 1-2 मोठे फटके येणे या ठिकाणी अनिवार्य राहील. ओहो, आणखी एक चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू हाताळले जात आहेत. फलंदाजाला मात्र इथून कोणत्याही प्रकारची संधी नाहीये. बाईच्या स्वरूपात एक धाव. थेंबे थेंबे तळे साचे. आणि निश्चितच इथून तर मात्र सांगावं लागेल बूंद बूंदचे समंदर भरत आहे, परंतु दर्याच्या लाटा या ठिकाणी निर्माण कराव्या लागतील. आपण पाहतोय कोणताही स्कोर तुम्हाला विजयाची खात्री देणार नाही. लो स्कोर आतापर्यंत पाहतोय. धावसंख्या 31. शेवटचा चेंडू शिल्लक. इथून तर मी तर म्हणेन खूप मोठा फटका खेळावा लागेल. मैदानाच्या बाहेर चेंडू पाठवावा लागेल. ब्लाइंड शॉट खेळावा लागेल. तेव्हा मात्र 6 धावा, 4 धावा, 3 धावा, 2 धावा, 1 धावा. आणि इथे मात्र 1 धाव जर जोडली तर 32 धावा बनतील. 2 धावा जर जोडल्या तर 33 धावा बनतील. 3 धावा जर जोडल्या तर 34 बनतील. 4 धावा जोडल्या तर 35 बनतील. 6 धावा जर बनल्या तर इथून मात्र 37 धावा बनतील. धावसंख्या 31. किती धावा जोडल्या जातील हे या ठिकाणी पाहणं औत्सुक्याचं ठरेल. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 31. आणि यावेळेस मात्र 6 येईल का? यस. कॅमेरामॅनला दिली सलामी आणि काढला हा षटकाराचा फोटो. हा षटकार ठोकून कॅमेरा लावून या ठिकाणी येतोय परतीच्या प्रवासाला. आपण पाहतोय यस धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 37 धावा आणि विजयासाठी 38 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये शिवळे आंबेळे संघाला. यस धावसंख्या जर पाहिली तर 37 धावा. चांगला स्कोर या ठिकाणी एका षटकाराने उभा राहिलाय. विजयासाठी 38 धावांची गरज. संघर्ष जर पाहिला तर गोलंदाजाला अधिक असेल आणि फलंदाजाला मात्र या ठिकाणी पाहता क्षणी थोडासा कमी वाटतोय, परंतु काय चिन्हे पाहायला मिळतील या मॅच मध्ये, कोण जिंकेल या सगळ्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित राहतील. पहिली इनिंग कंप्लीट आणि पहिला डाव सावरत असताना या मॅच मध्ये परे संघाची धावसंख्या बनली गेली. आतापर्यंत 3 गडी बाद, तब्बल 37 धावा, 4 षटक आणि विजयासाठी 38 धावांची गरज. गरज ही शोधाची जन्य आहे आणि या शोध आम्ही पहिल्या दिवसापासून चालू केलाय फक्त आणि फक्त 26 डिसेंबरची सायंकाळ पाहण्यासाठी. कारण ती शाम किसके नाम हे पाहण्यासाठी चाललेली धडपड आपण पाहत. आणि ह्या धडपडीचं नाव आहे अभिमानाचा, सन्मानाचा, शौर्याचा, धैर्याचा, कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा, साहसाचा, धाडसाचा आणि आंबेडे गावाचा, सुनीलजी माळी सरांचा, नकुलजी भांडे सरांचा हा अभिमानाचा भगवा चषक 2021 क्रिकेटची विलोभनीय दुनिया. पहिला डाव या ठिकाणी कंप्लीट आणि जेव्हा सेकंड इनिंग चालू होईल निश्चितच यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी, वन अँड ओनली, स्वीट वाईस, जुन्नर भूषण, सन्माननीय निखिलजी ठोंबरे सर. धन्यवाद. थँक्यू. सरळगाव टीमचा कॅप्टन टॉस साठी चला. सरळगाव टीमचा कॅप्टन आपल्याला विनंती करतो आपण टॉस साठी येणं गरजेचं राहील आणि टेंबरे टीमच्या कॅप्टनला देखील विनंती करतो आपण टॉस साठी चला. सरळगाव टीमचा कॅप्टन उपस्थित होत आहे. टेंबरे टीमचे कॅप्टन टॉस साठी येणं गरजेचं राहील. सुहास केंबारी सर टॉस साठी चला.
जिंकल्यानंतर तुमचा काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. ओके, म्हणजे टॉस एवढा इम्पॉर्टंट नव्हताच या मॅच साठी. अर्थातच सरळगाव टॉस जिंकले असते. प्रथम क्षेत्ररक्षण आणि टेंबरे संघ ज्या वेळेस टॉस जिंकतो ना त्यावेळेस बॅटिंग घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही टीमला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. टॉस मैदानामध्ये जिंकला टीम टेंबरेने आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर पवारांची पॉवर चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौका. मयूरच्या बॅटमधून चौकार येतो. खूप चांगला स्ट्रोक मैदानामध्ये सजवला. डीप फाईन लेगला चेंडू सीमारेषेचा वेध घेतो. 4 धावा येतील. 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या अकाउंट इथे ओपन होता. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर अनिकेत, ज्या अनिकेतने प्रभावित केलं होतं पहिल्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा शफल झाले. शॉर्ट पिच बॉल आहेत आणि मयूर पवार या बॉलला कुठे सोडणार आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पवारांची पॉवर. मयूर ऑन फायर. षटकार. या स्पर्धेचा विचार केला तर 9 दिवस चालणार ही क्रिकेटची स्पर्धा 18 तारखेला सुरुवात झाली आहे. 26 तारखेला या स्पर्धेचा शेवट जो मात्र असणार आहे. प्रथम क्रमांकासाठी 71,000 रुपयाचं प्राइज आहे. भव्य दिव्य ट्रॉफीज आपण पाहतोय. तृतीय क्रमांकासाठी 36,000 रुपये. तृतीय चतुर्थ क्रमांकासाठी 18,000 रुपये कॅश प्राइज आणि 5व्या ते 8व्या क्रमांकासाठी 15,000 रुपये कॅश प्राइज आहे. म्हणजे प्रत्येक दिवस एक संघ क्वालिफाय होता तो 15,000 रुपये तर फिक्स करतोय. 64 टीम आहेत या स्पर्धेमध्ये. 8 टीम आपल्याला शेवटच्या दिवशी या मैदानावर पाहायला मिळतील आणि त्या 8 टीम मध्ये रंगेल हा सामना. पहिल्या बॉलवर आला चौकार आणि दुसऱ्या बॉलवर आला षटकार. अर्थातच पाठलाग मैदानामध्ये 38 धावांचा करायचा. मयूर पवार महत्वाची विकेट आहे टीम पर्यायसाठी. अनिकेत तयार होतो. रिव्हर्स खेळलेत परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत. गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. उदयला नकार दिला बॅट्समन मयूरने आणि हा चेंडू मात्र डॉट पाहायला मिळतो. पवार कंपनी आंबेले संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. सातत्यानं खूप चांगलं प्रदर्शन या संघाचं राहताना आपल्याला पाहायला मिळतं. अनिकेत तयार होतो परे संघासाठी. इथे टाकलेला बॉल फटका फसलाय आणि आपल्या जाळ्यामध्ये फसवलाय बॅट्समन मयूर पवारला. गोलंदाज अनिकेतने पहिल्या विकेटचं पतन टीम आंबेळे. मध्ये यंग टॅलेंटेड खेळाडू म्हणून ज्याची चर्चा या मुरबाड नगरीमध्ये होती असा खेळाडू मैदानामध्ये इन होता. नेट नंबर 3 ऋषिकेश पवार मैदानामध्ये येतील. गोलंदाजी मार्कवर अनिकेतला पण पाहतोय. 10 धावा तर आल्या. 28 अजून बनवायच्या आहेत 20 बॉल मध्ये. बिग हिट केलाय. मयूर पवार देखील थांबायला मागत. मयूर बाद झाल्यानंतर आता ऋषी पवारच्या बॅट मधून आला हा मोठा डीप मिड विकेटला षटकार. 6 धावा. आपले इरादे स्पष्ट केले. पहिल्याच बॉलवर एक गनागती हल्ला. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती आता 16 या धावसंख्येवर.
षटक क्रमांक आपण मैदानामध्ये पहिला पाहतो आणि पहिल्या षटकामध्ये खूप मोठं आक्रमण. इथे देखील फटका चांगला इनफिल्डला क्लिअर केला आणि चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं परंतु 2 धावांपासून रोखू शकत नाहीये. 2 धावा येतील. पहिलं षटक मैदानामध्ये कंप्लीट झालंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 18. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. शेवटचे चेंडू 18 आहेत. 20 धावांची आवश्यकता आहेत. डीजे ऑपरेटर षटक संपल्यानंतर देखील एक संगीत वाजवा. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. कशा प्रकारची कामगिरी राहील ते देखील आपल्याला पाहायचं आहे. मॅच आतापर्यंत जर विचार केला तर जिंकली आहे ती आंबेळे, शिवळे आंबेळे या टीमच्या बाजूने. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मोहन आता गोलंदाजी मार्कवर पाहतोय आणि त्या मोहन साठी विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं प्राइज आहे. गणेश डोहले यांच्या वतीने प्राइज येते. विकेट हॅट्रिक गोलंदाजाने कंप्लीट केली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 19 धावा. स्ट्रायकर इन वर आपण पाहतोय ऋषी पवार. इथे डेड बॉल पंचांनी जो मात्र घोषित केला. डेड बॉल येतोय आणि धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते. 19 धावा आहेत. पाठलाग मैदानामध्ये करायचा 38 धावांचा लक्ष ते मात्र गाठायचं आहे दुसऱ्या फेरीमध्ये सामना जिंकण्यासाठी. इथे टाकलेला बॉल शफल झाले होते. खराब लाईन आणि लेंथ त्याचा मात्र फायदा मिळतोय टीम शिवळे आंबेळेला. 1 धाव येते आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 20. 20 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहे. 20 ऑन द बोर्ड. वीस धावा आहेत. अजूनही 18 धावांची आवश्यकता. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षण खराब राहिला आहे. एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवर कंप्लीट होतात. खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये जे मात्र खेळलं जातं. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोचेल ती आता 22 या धावसंख्येवर. बावीस धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. इथे टाकलेला बॉल तितका चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेस करतायत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चौकार. दिवस या स्पर्धेचा पाहणार आहोत आणि 8 संघांचा आपण जसा वेळ मिळेल तसा नामूल्य करू. कोणते 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये जे मात्र खेळणार आहेत. गोलंदाज तयार होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न ऋषी पवारचा राहिला आहे परंतु पंचांकडे अपील देखील होता. तिथे पंचांचा नकार येतो. पहिला सामना उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना ओमसाई कलम कांडे सागर कापडी आणि कापडी 11 हा संघ आपण पाहणार आहोत. त्यांना फाईट करेल मनुस्पोर्ट बोरगाव कैलास बाबरे यांचा संघ. दुसरा सामना मोर्या 11 पाडाळे दीपक भोईर आणि त्यांना फाईट करेल गोरेगाव दसई मंगल भस्मा यांचा संघ. इथे अप्रतिम बॉल आणि फलंदाज पाद होता. तदनंतर तिसरा सामना जे हनुमान शिकरेपाडा रुपेश गवाळे यांचा संघ आणि त्याला फाईट करेल सिद्धगड अर्थातच सिद्धगड 11 महेश हेंबाडे यांचा संघ.
चौथा सामना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना 5व्या दिवसातील सदानंद 11 माझगाव प्रमोद पष्टे यांची टीम आहे आणि तिला फाईट करेल जय हसोबा इंदे समीर बोराडे यांची टीम. हे 8 संघ आहेत. 9:30 पहिला सामना जो मात्र चालू होणार आहे याची ओम साई कलम खांडे सागर कापडे आणि कंपनी आणि मनोज स्पोर्ट बोरगाव कैलास पापरे आणि कंपनी यांनी नोंद घ्यायची आहे. विकेटचं पतन होत आहे. फलंदाज बाद होतील. धावफलकाचा विचार केला 26 धावा आहेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना 26 ऑन द बोर्ड 26 धावा आहेत. न्यू बॅट्समन मैदानामध्ये इन होत आहेत. हनुमंत येत आहेत. लोकेश गडगे कुठे असतील तर संपर्क करा. लोकेश गडगे गोलंदाज तयार होतो. इथे टाकलेला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न टॉप पेज जरूर लागलाय हनुमानच्या पार्ट मधून. इथे एक सिंगल येते. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढते. 2 षटकं कंप्लीट झाली. 2 षटकांमध्ये 27 बनवल्यात. आता शेवटचे 12 चेंडू आहेत आणि 11 धावांची आवश्यकता टीम आंबेळेला. डीजे तयार होत आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. अजूनही आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायच्या. थोडं फास्ट खेळा. अमर तयार होत आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. 12 चेंडूंमध्ये 11 धावा बनवायच्यात आणि स्ट्रायकर एंड वर आपण पाहतोय तो बॅट्समन हनुमान असेल. दक्ष पंच आहेत त्यामध्ये शंकाच नाहीये. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून वर्मा सर आणि रॉक सर यांचं विशेष कौतुक. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर अमरच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर इन वर बॅट्समन आपण पाहतोय हनुमानला. इथे टाकलेला बॉल कव्हरला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. क्षेत्ररक्षणला जा. एक धाव आली हनुमानच्या बॅट मधून. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 28. 11 बॉल 10 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. एका बाजूला आपण पर्याय टीम पाहतोय आणि त्यांना फाईट करत असताना शिवळे आंबेळे ही टीम आपण मैदानामध्ये पाहतोय. या आंबेलेच्या ग्राउंडवर गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल लाईन आणि लेंथ खराब आहे. तेच पंचांनी दर्शवला. आपण तरचा इशारा येतो. फाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धाव संख्या 29 धावा. अजूनही 9 धावांची आवश्यकता. 11 बॉल जे मात्र शिल्लक आहेत. सेकंड राऊंडची मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये दोन्ही संघांनी अतिशय चांगली कामगिरी करत इथपर्यंत पोहोचले. बिग हिट केलाय उदय पवारच्या बॅट मधून. चेंडू हवेत. झेल महत्वाचा आहे आणि ते फलंदाज उदय पवार मात्र बाद होतोय. फलंदाज बाद. बॅट्समन संदीप मैदानामध्ये येतो आणि आंबेले संघ शिवळे आंबेळे रामचंद्र स्मृती चषक कधीच विसरू शकत नाही. कारण त्यांना देखील माहिती आहे प्रत्येक धावेचं महत्व. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर. अपेक्षा सर्वांची लागली आहे की भारत पवार मैदानाच्या आत कधी येईल. परंतु भारत आता मला तर वाटतंय ज्या प्रकारे मयूरने सांगितलं इन ॲट नंबर 11 गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धाव संख्या 29 धावा आहेत. 9 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर अमर तयार.
इथे अमरचा चांगला बॉल, तिथे क्षेत्ररक्षण खराब झाला, जिथे एक होती तिथे 2 धावा देत आहेत. आधीच तुमच्याकडे धावा कमी आहेत. ज्यावेळेस तुमच्याकडे बँक बॅलन्स जास्त कमी असतो ना, त्यावेळेस तुम्ही जास्त खर्च करू शकत नाही. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढली, जाऊन पोहोचली आता 31 या धावसंख्येवर. 7 धावांची आवश्यकता आहे. 38चा पाठलाग करताना शिवळे आंबेले हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाज अमर तयार होतील. इथे टाकलेला बॉल हलवार पद्धतीने हा चेंडू खेळलाय. सिंगल तर घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होत आहेत. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ते आता 33 या धावसंख्येवर. अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 8 बॉल शिल्लक, 8 चेंडू 5 धावा. सेकंड राऊंडची लढत आपण मैदानामध्ये पाहतोय. परे टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करत असताना टीम शिवळे आंबेले. इथे सुरेख प्रकारचा चेंडू, तितकाच ताकदवर फटका. चेंडू सीमारेषेचा वेध घेतो. हनुमानच्या पाठमधून येणारा राजेशाही स्ट्रोक चौकार. 1 धावेची आवश्यकता आहे. अजूनही सामना जिंकण्यासाठी विजय पापड विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. 1 धावेची आवश्यकता. अमर तयार होतात. इथे टाकलेला बॉल, हा चेंडू मात्र आपल्याला डॉट पाहायला मिळतो. 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू आहेत आणि 1 धाव जे मात्र वाचवायचे. प्रकाश आले आता गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. प्रतीकला देखील वाटतंय की आपल्याला देखील गोलंदाजी मिळू शकली असती. गोलंदाज तयार. 6 चेंडू 1 धावेची आवश्यकता. पहिलाच बॉल आणि ओव्हर पिच बॉल होता, त्याला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. विजयी चौकार येतोय आणि 2 पैकी 2ही सामन्यामध्ये विजय मिळवत आता शेवटच्या सामन्यासाठी तयार होती टीम शिवळे आंबेले. कॉंग्रॅच्युलेशन.